अतुल लोंढे ज्या मुद्द्यासाठी उभा होता, ज्या मूल्यासाठी उभा होता, त्या मूल्यांचा तर विजय झाला ना. इथे लोकशाहीच्या मूल्यांसाठी मी म्हणत होतो मी लोकशाहीसाठी, मी म्हणत होतो मी संविधानाच्या मूल्यांसाठी, मी म्हणत होतो मी मुद्द्यांसाठी, मी म्हणत होतो की लोकांना जे दिसतं आहे की आम्ही निवडून देतो आणि बीजेपी विकत घेऊन जाते. काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे आपल्यासोबत आहे. अतुलजी, पराभव होईल असं वाटत होता, मात्र मोठ्या प्रमाणावर मतंसुद्धा फुटली आहेत. नाही, हा ते परसेप्शनल आहे. हा तुम्ही कशा दृष्टीनं विचार करता, लोकशाहीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय त्याचा विचार आहे. मी तर जिंकलेलो आहे. अरे तुम्ही सगळीकडे दादागिरी करून राहिले, तुम्ही खासदारच्या निवडून आणलेले खासदार उचलून घेऊन चालले. त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून उभा आहे, तुमच्यासोबत निवडणूक लढलो, तुमच्यासमोर लढलो, तुमच्या पैशाच्या, तुमच्या सत्तेच्या, तुमच्या सगळ्या ताकदीसमोर उभं राहून आम्ही सगळे जे आहे काँग्रेसच्या नेत्यांच्या याच्यात आम्ही लढलो, राहुल गांधीच्या नेतृत्वात आम्ही लढलो. हाच आमचा विजय आहे. हमने दिल जितने की लढाई लढी आहे. आम्ही लढाई कोणती होती आमची की बा ते जे नीटचे पोरं ज्यांचे पेपर फुटले, आत्महत्या झाल्या 14 पोरं, त्यांना श्रद्धांजली आहे माझी निवडणूक की आम्ही तुमच्यासाठी उभा आहो. आम्ही हा विरोध संपू देणार नाही. लोकशाहीमधला विरोधी पक्ष जो आहे ना, तो भाजपला नंगानाच करू देणार नाही. राम मंदिरामधली जी चोरी आहे 200 करोडची, ज्या लोकांना वाईट वाटलं आहे ना, त्यांचा प्रतिनिधी आहे मी, त्यांच्यासाठी उभा आहे मी. तुम्ही म्हणताय भाजपने पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकली. जवळपास 100 मतांचा क्रॉस वोटिंग भाजपच्या बाजूने झालेला दिसतंय. ही क्रॉस वोटिंग पैशाच्या जोरावर भाजपने ओढली आहे असं म्हणणार का? बिलकुल. मी तर पहिल्यापासून म्हणत आहे ना की त्यांनी कसे ऑफर दिले. मला माझ्या मतदारांनी सांगितलं की असा ऑफर येत आहे, गाडीमध्ये बसा, तसा ऑफर येत आहे, कोणी 10 लाखाचा ऑफर येत आहे. मला दुर्दैव हे आहे, बिचारे बीजेपीचे कार्यकर्ते सतरंजा उचलत राहिले. कमीत कमी 100 लोकांचं भलं तरी झालं ना. माझ्या 100 लोकांना 5-5, 10-10 लाख रुपये भेटले. बीजेपीवाले बिचारे परपटतच गेले, काही भेटलं नाही. धमक्यांशिवाय नेऊन बंद केलं जेलमध्ये की तुम्ही जर मतदान केलं नाही तर आमचा कलेक्टर आहे, आम्हाला माहीत होईल कोणता बॅलेट कोणाचा आहे, मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही. याच्या व्यतिरिक्त बीजेपीच्या नगरसेवकाला काय भेटलं? कमीत कमी आमचे जे 100 म्हणता तुम्ही, जे काही महाविकास आघाडीचे आहे, त्यांचं 10-10, 5-5 लाख भलं तर झालं त्यांचं. तुम्ही म्हणतात 10-10 लाख रुपये देऊन क्रॉस वोटिंग केलं. काँग्रेसचे पंजा चिन्हावर निवडून आलेले 39 किंवा 40 मतांचाही क्रॉस वोटिंग झाल्याचं दिसून येत आहे. तर तुमच्या पक्षातील लोकांनीही क्रॉस वोटिंग पैसे घेऊन केलं. मला कोणावरच काही आरोप करायचा नाही आहे. जिसने दिया उसका भी भला, जिसने नहीं दिया उसका भी भला. मी पहिलेपासून म्हणत आहोत की 836 वोटर जे आहे ते माझे वोटर आहे. मी जे नगरपालिका, नगरपंचायत आहे, महानगरपालिका आहे, यांचे मुद्दे विधान परिषदेत चांगल्या पद्धतीनं मांडील. त्यामुळे ही लढाई काँग्रेस बीजेपीची आहे असं माझं मतच नव्हतं. माझं मत होतं मी लढणार तुमच्यासाठी. आता देशामध्ये एवढी महागाई आहे, आत्महत्या होऊन राहिली, पाऊस नाही आहे, शेतकरी अडचणीमध्ये आहे, नीटचा पेपर फुटतो आहे, 14 पोरांनी आत्महत्या केली, CBSE याच्यामध्ये घोळ झालेला आहे, OSMमध्ये अनेक असे जे प्रश्न आहे, त्या प्रश्नासाठी कोणीतरी उभं राहायला पाहिजे ना. पण निवडणुकीमध्ये हारजीत हा वेगळा मुद्दा आहे. पण निवडणुकीत उभं राहिलो आणि तुमच्या नागपूरमध्ये उभं राहिलो, माझी दीक्षाभूमी आहे, नागपूरमध्ये उभं राहिलो आणि निवडणूक करावं लागली, घ्यावं लागली. म्हणजे लोकांमध्ये एक संदेश दिला ना की लोकांचे जे प्रश्न आज लोक जे अडचणीमध्ये आहे त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष उभा आहे. हा या निवडणुकीचा मूळ संदेश आहे. बाकी वोटिंग करणारे नगरसेवक होते, ते बिचारे आपल्याला तिकीट भेटणार नाही, उद्या आपल्याला काढून टाकतील, आपलं नुकसान करतील, या भयापोटी त्यांनी मुद्द्यांना होत नाही केलं आहे. तुम्ही फार सकारात्मक दिसून येत आहे या पराभवानंतरही. मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी जे पक्ष निरीक्षक होते तुमच्या पक्षाचे, डॉक्टर नितीन राऊत, त्यांच्या संपूर्ण सक्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकीच्या वेळेला पक्ष निरीक्षक जो आहे त्यांनी इथे जबाबदारी ग्राउंड झिरोवर न बजावता ते विदेशवारीवर गेले असं आपल्याच नगरसेवकांचा आरोप होता. नाही, ठीक आहे, तो माझ्यासाठी तो विषय नाही आहे. माझ्यासाठी विषय हा आहे की प्रत्येक नगरसेवक हा शेवटी नेता असतो, हा आपापल्या भागामध्ये निवडून आलेला असतो. त्यामुळे इकडं तिकडं बोट दाखवण्यापेक्षा हा माझा पराभव आहे. जर निवडणुकीतला पराभवच मानायचा असेल तर तो अतुल लोंढेचा पराभव आहे. पण अतुल लोंढे ज्या मुद्द्यासाठी उभा होता, ज्या मूल्यासाठी उभा होता, त्या मूल्यांचा तर विजय झाला ना. इथे लोकशाहीच्या मूल्यांसाठी मी म्हणत होतो मी लोकशाहीसाठी, मी म्हणत होतो मी संविधानाच्या मूल्यांसाठी, मी म्हणत होतो मी मुद्द्यांसाठी, मी म्हणत होतो की लोकांना जे दिसतं आहे की आम्ही निवडून देतो आणि बीजेपी विकत घेऊन जाते. कोणी म्हणतं 50 खोक्यात घेऊन जातात, कोणी म्हणते 100 खोके दिले, तिकडे TMCला 75 खोके दिले. माझ्याकडे 130 तर आहे, 130 तर आहे, या खोक्यांना नमणारे. म्हणजे आम्हाला झुकवू शकत नाही बीजेपी, हे सत्य आहे. तर नागपूरमध्ये निवडणूक बिनविरोध होईल अशी कुठेतरी एक योजना केली जात असताना आम्ही नागपुरात निवडणूक लढवली आणि सोबतच मतदान भाजपच्या नागपूरमध्ये मोठ्या विजयाच्या समोरही मोठा एक मतदान जो आहे घेऊन दाखवलं असं अतुल लोंढे यांचं म्हणणं आहे. मात्र क्रॉस वोटिंग संदर्भात मी कुणाचीही तक्रार करणार नाही असं सध्या ते म्हणतात. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.